काय मायबिन तर आज गेला का गाव लय सामसूम दिसू राहिलं मले. कोणी मेलं का? काय बोलतो लका, कोणी मेलं का म्हणून राहिला काय मले भाऊ. आता मले समजलं लका. म्हणजे कसं असते, जगातले सगळे रस्ते मशनातच जातात. अरे बा, या बुड्याला सांगितलं का आणि हे बुडा सांगू का राहिला. तसं नाही म्हणून राहिलो मी काय म्हणतो, काय झालं, कोणी मेलं का आपल्या गावात नाही? म्हणजे लय सामसूम म्हणजे काहीच नाही ना. तुला जे वाटते तेच आहे आता बरोबर. ते मेलं ना होती नारायण, म्हातारा होतं वयले होतं वाटते, त्याचा अटॅकला ते का मेलं ते मेलं. अरे बाबा, मी आता फक्त अंदाजी टोला मारला. हे खरंच मेलं म्हणते आता. हो 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 का, कोण नारायण का? अरे रे रे बुडान ते बकऱ्या मागच आहे. अरे लय वाईट झालं. पण वाईट म्हणजे सगळ्यात चांगला माणूस होता ते. हो मला माहित आहे ना, मा सोबतीच होता ते, जवळचा, सोबतच राहा आम्ही. काय आता मेलं बुवा ते. सकाळी मला माहीत पडलं, सांगितलं मला आता ते अटॅक आला म्हणे बुवा ते रे. आता घरीच आहे ते. आता काय आता नेता वाटत दिले आता. बरं आहे बुवा, बरं आहे. हो ना, पण ते एवढा पण म्हातारा नाही बरं ते. एवढा काही असा तुमच्यासारखाच आहे ते. पण तिला अटॅक आला म्हटलं तर बाबा विषय गंभीर आहे. मग बरं आहे बुवा. म्हणजे तुम्हाला कधी माहीत पडलं कायच रे बाबा. देवाची लीला असते, जेले जायचं ते जाते, जेले राहायचं ते राहते बाबा, असं आहे ना. पण एवढं समजलं, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा नसते. कधी कधी कानी किती पण कमावला आपण सगळं इथंच ठेवा लागते. जास लागते सोडून. म्हणून पैसा पैसा करू नका. पैसाच नसते ना. काय हे लोक पैसा पैसा करतो बा. मला काही नाही बा टेन्शन. मी कसं जरासा पैसा कमावतो, पण कसं एकदम खतरनाक काम आहे आपलं. जाऊ दे आता काय करता. मग आता अटॅक आला म्हणता तुम्ही, जागरच गेला असेल. मग ते जागरच घेऊन झाला त्याचा. पण बुडा चांगला होता राजा ते. मला बोली गेली पडते. तसं काही पाच काम नव्हतं त्याचं. एक नंबर कसा टनटन होता एकदम. म्हणजे असा खसर होता, डायरेक्ट बोले तोंडावर. मी म्हटलं खतरनाक माणूस आहे म्हटलं. पण आता अटॅक आला म्हटलं तर आता विशेष गंभीर झाला ना. आता काय मग आता कधी नाही दिलं मसनात नाही. लावला होता त्या सुनीलला फोन मी. ते म्हणे ते पोरी राहिल्या म्हणे यायच्या. ते पोरी लय लांब टाकायला वाटते बुड्याच्या पोरी. लय लांब आहेत वाटते ते. सुरतच्या तिकडे, मुंबईच्या तिकडे आहेत वाटते ते. त्यांना लागते आता काय किती लागते का माहीत. त्यांना फोन लावून सांगितला की म्हणजे नेऊ नका बा बाबाले, असं म्हणत वाटते फोनवरती. आता टाईम लागते. पण आता जेव्हा ते आल्यावर तेव्हा नेले मसनात मी. आता काय बुटाचं बरोबर आहे. पण बुडा चांगला होता. आता करता काय मग. आता इलाज नाही ना, इलाज नाही तर हे आहे ना ते महत्वाचं. हो ना, पण ते पोरीले लांब माहिती वाटते ना. एवढा कोपऱ्यात कोरड टाकते काय बाबा. बरं आता ते पाहुणे कधी येईल, या बुड्याले कधी ते रडा पडन, काय ते ताल होणार आहे, कधी त्याला मसनात नेईल काय बाबा. बरं आहे रे देवा. काय देवाची लीला आहे रे बाबा. बरं रे बरं. काय करता मग. काय आता काय सगळ्याला जा लागते. हे तुम्हाला जा लागते, मला जा लागते, शांतारामला जा लागते. आता काय म्हणजे कोणी राहते का इथं. जा तर सगळ्याला लागते. पण कसं असते विषय, कसं कोणी लवकर जाते, कोणी उशिरा जाते, असं काही नाही. करता काय त्याला आता. आता काय मला हसून म्हणजे हसून राहिलो बरं मी. पण मला वाईट वाटू राहिलं. पण लय जाऊ द्या. करता काय इलाज नाही ना. मग आता सगळ्याला जा लागते ना. हो सगळ्याला तर जा लागते. पण कसं ते बुडाचं चांगलं वय होतं. काय बुडा कसा खणखण होता म्हणून म्हटलं बा. आता तू म्हणून राहिले बा, तुम्ही म्हणून राहिले अटॅक आला त्याला. मग तेच म्हणून राहिले मी. आता जाऊ द्या. आता काय आता सांगा लागल बायकोले, जा लागल बाबा. सांगा लागल पाणी गिनी गरम करून ठेव. जाऊ द्या तिकडे. चाललो मग मी येतो मग आता मी पण येतो ना. आता काय मी तर काय तुला दिसला म्हणून इकडे आलो मी. जाऊ दे भाऊ. आता कसं चाल मग. जा मग त्या बुड्या गिड्याला पाहायला जातं का नाही मग तू. हो तिकडे जातो ना. ते पाहतो ना काय झालं ते बुड्याचं. आता काय बस शेवटचा चेहरा दिसते आपल्याला. दुसरं काय दिसते आता. चला ना मग सोबत जाऊ ना. मग सोबत पाहू दे बुडा कसा काय ते. पण काय तिथे लढणं पडलं असेल बाबा तिथं. आता जाऊ चला चला. काय करा बाबा. त्यामुळे बिंदू बुडी हसूर आली का रडू आली हे नाही समजून राहिलं. लढलो का ना काय जाच लागते. जाऊ द्या बरं झालं ना. बुड्या जेल नाही झाले ना. काय बाबा तुम्हाला सांगू कैला बाबा. बुडा दिल्या जीवत अरे बाबा. काय वीर रे बाबा आमचा आता. हो जाऊ द्या. आता काय आता कळता काय आता किस्मत आहे. जाऊ द्या. लावले का तुम्ही पोरीले फोन लावले का, निघाले का नाही ते सांगा ना आम्हाला पहिले. हो लावला ना फोन लावला. सांगितलं त्यांनी की ते म्हणे निघतो म्हणे आता. पण जे पण झालं का नाही आम्हाला धक्काच बसला. आता हे कसं काय समजूच नाही राहिलं. मला बा डोकंच नाही चालू राहिलं. काय तुले काय आम्हाला बसला ना बा. एका इकडेच बा मी आलो बा इकडे. मी म्हटलं हे कोण लढू राहिलं. पाहिलं तर बुडाच खसकला. चांगला होता ना पण बुडा टनटन होता ना. आताच तर ते त्या दिवशी दिसला होता मला धुऱ्यावर. बकऱ्या राखायचं का काहीतरी करत जा एवढं माहित होतं मला. पण बुडा कसा चांगला होता. पण आता काय करता मग. इलाज नाही ना. आता इलाज म्हणजे काय मी काय बोललो. जाऊ द्या. आता काय करता मग. बाबा बाई राव देव बाई. लढू नको माय. लढू नको. नाही आता काय बुडी ही दुसरी झाली वाटते. चालू आता जाऊ द्या. आपल्याला काय लागते. जाऊ द्या. मेला तुम्हाला मला काय लागते. जाऊ द्या काही नसतं. कसं असते आता
जास लागते, पण बुडा चांगलं झालं ना, येले ना झाले ना बुड्याचे. कसं बुडा बिमारीत कसा म्हणजे एकदमच एका झटक्यात गेला ना बुडा, म्हणजे जास्त टाइम लावला नाही ना बुड्या ना. जाऊ द्या, चांगलं झालं ना, चांगलं म्हणजे चांगलं झालं नाही म्हणा, पण जाऊ द्या, काय करता गेलाच नाही ना आता. अच्छा, आता हे कशाला आले हे, काय याचं एक नवीन असं वाटते. सरक रे बा साईडला, सरकत जाऊन जरा काय मदत करता का हो तिकडे. बाप्पा काय लग्नाला चालले काय? काही राजा काय कुठं चालले म्हटलं तिघ काय सांगा आम्हाला, सांगा बा आम्ही येतो. काय राजा बाबा साईडला हो ना, कसं आम्हाला कसं लवकर झालं लागते ना. तू काय आता झुंबल करून राहिला, सरक ना बाजूले. ते काय ते सरक ना, मजाक नको करून आता हे मजाकची गोष्ट नाही ना. अरे बापरे, पुढे बोललो पण आहे ना. अरे मी कुठं मजाक करू राहिलो, मी म्हटलं चालले कुठं म्हणून असं आळवलं फक्त बा. कुठं चालले तुम्ही? माय भिंत काय लेकराचं बघ असं सांग रे बा, शांताराम तिला सांग ना जरासं, सांग समजावून तिला. दे ना असा दोन दे अशा कानाखाली असं तोंड फोड त्याचं. काय तोंड फोडा ते बे, ते आपल्या गावातला ते नारायण बुडा मला ते मेला का ते. हो सकाळी झालं अटॅक आला दिले. आता काय माहीत पडलं बा, जरासं गावात माहीत पडलं, तेच म्हटलं चालू बा दिले पाहायला. आता दुसरं काय करतो आपण. काय गोष्ट करू राहिले? हा अरे बापरे, ते मेला काय बुडा? अरे माय भिंत, त्या दिवशीच तर माझ्या भांडणं करत जाते, तुला मारतो म्हणे असं तसं. माय भिंत मेलं ते. अरे मारणं बा म्हणे म्हणा, मेलं वाटते ते. मी काय हसू आलो, मेलं का मग काय कधी चालवलं त्याला मसलाच नाही आता. अरे बापरे, ती मेलं काय मग? मेला करू लागला, मेला ना बघते आता अटॅकला दिले. दुसरं काय होते आता, तेच पासष्ट चाललो बा दिले. आता सांगायला गेलं आता मी काय म्हणतो, तू कुठं चालला? जाऊ दे, तू कुठं जाशील बाबा, चाल ना मग आमच्या संग, चाल ना ते बुडेल पाय ना. चला पण तुम्ही म्हणून राहिला अटक आला म्हणता राजा, पण अटक घ्यायला नाही पाहिजे त्याच्या माणसाले. ते बुडा कसा चांगला होता, मस्त. काय बा म्हणजे सांगा बरं, देव कोणाला पण नेते नाही का. जाऊ द्या, चला मग आता ते पाहू ना मग त्या बुडेले. काय बा तुमचं पाहू ना, जाऊ ना, काय तुमचं, चला ना पटकन मग, काय टाइमपास करू राहिले. हा पुढे चला हा पुढे. या बुडाले लय घाई गड्या. हो चला. हॅलो, हा पाहुणे बा म्हटलं कुठपर्यंत तुम्ही, काय म्हणजे लवकर या ना. कसं आता हे लय झालं ना इकडे, काय कुठं तुम्ही कुठपर्यंत? हॅलो, आम्ही जस्ट निघालो, आता गाडीत बसलो. तरी आम्हाला 7 घंटे लागते समजा. मुंबई निघालो ना, समृद्धी महामार्ग 7 घंटे लागते. 7 घंटेपर्यंत काही करू नका. काय बाबा सासरे बा. अरे बापरे, 7 घंटे लागते का? माय भिंत, आता ते कधी येणार, पाहुणे कधी येणार, कधी डबल लावला पडी, आणखी तिथे अर्धा घंटा. हे बुडा का संध्याकाळी बाबा मसणार नाही आता, संध्याकाळच होते वाटते बहुतेक. बरं लवकर या ना, प्रयत्न लवकर याचा प्रयत्न करा. तेच म्हणतो या लवकर मग. हो लावतो, हो ठेवा. हो ठेवा. ओके. अरे कळला काय म्हणेल बुवा, किती टाइम लागते? कायचं काय बरंच बरं आहे. ते आता निघाले म्हणते जस्ट म्हणजे लवकर, म्हणजे लवकर म्हणजे जस्ट म्हणजे आता, जस्ट म्हणजे आता होते इंग्लिशमध्ये असं काहीतरी आहे. जस्ट निघाले म्हणते ते आता, म्हणजे कसं 7 घंटे लागते म्हणते. समृद्धी महामार्गानं कोणती तरी गाडी आवडते, 4 व्हीलर काय आहे का माहित बा. 7 घंटे लागते म्हणते. आता सांगा बरं तुम्ही, आता काय एवढा उशीर असते का? आता काय कधी येईल ते काय बा. बरंच बरं आहे. हो करा म्हटलं लवकर, कशी पटकन करा, टाइमपास करू नका असं म्हणतो मी. म्हणजे कसं रात्र नाही झाली पाहिजे असं म्हणणं आहे माझं. हो पण आता काय यांची काय गलती आहे का रे बा, म्हणजे कसं आता पाहुण्या घेऊन यायला येऊ द्या लागेल ना. हा कसं असते आता, ते सुरू नाही वाटत ना ते. आता दिवस आहे ना आपल्याला, आता किती वाजले, आता 11 वाजले आहे ना. दिवस लागू ना टाईम आपल्याला, 7 वाजले चालते, काही विषय नाही. बरं आहे बा, म्हणजे हे यांचं म्हणणं आहे की बरं रात्रीचे 12 वाजले तरी चालते, काही विषय नाही. जाऊ द्या बा तिकडे. आता कसं आता आपल्याला कसं बरोबर आहे. आता किती टाइम लागला तरी आपल्याला काय करायला लागते, आहे ना दिवस आपल्या जवळ. काही म्हणजे बरं झालं बुडा म्हटलं सकाळीच मेला, संध्याकाळी मेला असतं मग तर विशेष गंभीर. जाऊ द्या, जे झालं ते चांगलं झालं. आता करता काय मग गेले, इलाज नाही ना आता, ऑप्शनच नाही ना दुसरा. तेच आता जाऊ द्या, रडू नका म्हणा. आजी बस झालं. आता मला वाटते ही पण 10 रंगात आली वाटते. जाऊ दे ना, जे झालं चांगलं झालं. आता बुडा म्हणजे लवकर म्हणजे कसं अटॅक आला ना, आता काय करता काय दिले. बस बाबा, हे कुठं गँग चालली आता, बहुतेक चालले वाटे बुडायला पाहिले. दुसरं काय कुठं रे काय लेस पड तिकडे, कुठं काय चाललंय? चाललो त्या बुड्याला पाहिले, कसं काय ते. तुला बोललो का, तुला बोललो का मी? शांताराम पुढे म्हटलं, पुढे तू पुढे ना, तू मागा काय राहिला, पुढे. हो आलो. कसं भाऊ, कसं मी मोठ्या माणसाला बोलत असतो, लहान लेकरा नाही नसतो लागत मी. मग मी काय म्हणतो, का रे शांताराम, का रे काय कुठं चालला तू? हो ना थांब ना तू, एकदा झपाटात पळव रे तू. तुला नाही का नाही ते तोंड असं मोडलं का नाही, मान बोलून ठेवतो. हो बरं आम्ही लहान लेकर, तुम्ही मोठे माणसं, बस. तुला नाही बोललो म्हटलं. शांताराम कुठं चालला म्हटलं तू?
कुठं झालं म्हणजे आता ते बुडा खसकला वाटतं ना. चाललो होते पाहिले आता, पण आता ते म्हणजे ते ऐकूनच मला कसं तरी झालं, असं अंगाला असे काटे झाले माझ्या अंगाले. का सांगा तुला आता, पण लय खराब झालं का ते बुटाला. चांगला होता बे, एवढा लवकर मरायलाच पाहिजे. जाऊ द्या काय करता, चाललो होते पाहिलं आता. तू ततून सारा तू. ततून झालो मी. काय तिकडे बरंच भरायला का ते 2 बुडे आहेत तिथं, आरमान लावून राहिल्या. निला ते गळा म्हणजे गेला रे काय सांगा तुला आता. आणि दुसरी गोष्ट ती पोरगी वेळली वाटते ती मुंबईहून. आता देव कधी येता, कधी त्या बुड्याला पाहिजे. ती पोरगी लढील मग अर्धा 1 घंटा, म्हणजे 2-3 घंटे त्याच्यातच गेले. वरून ते 7 घंटे त्याला यायला टाइम लागू राहिला वाटते. मला तर वाटते ही बॉडी 100% 12 वाजता दे. नारायण बुडा मसनात म्हणजे 12 तास होते 12ले. गोष्ट करू रातची 12. पागल झाला का एवढा उशीर. अरे उशीर नाही म्हणजे मी का मजाक करवलं का. स्वतः फोन लावला म्या, स्वतः फोन डायरेक्ट फोन लावला म्या. नंबर होता माझ्याजवळ, लावला फोन. काय म्हटलं कुठपर्यंत आहे म्हटलं. जस्ट निघालो म्हणे बुवा. आता सांगा बरं तुम्ही, आता निघाला तर कधी घरी येईल कधी काय होईल. मला तर वाटते 11-12 वाजता. 100% म्हणजे काय लिहून. अरे बापरे, मग तर खतरनाक झालं मग आता. हो का, बरं जाय मग तू कुठं चाललं ते. मग चाललो मग आम्ही पाहून येतो. हो ये बिंदास चला. हा रे, हो वा. काय झालं, लय उशीर लागला तुम्हाला. आता जे तुम्ही अर्ध्या घंट्यात भूक लागली म्हणे, लेस टाइम बोला तुम्ही ना. हो ते काय म्हटलं संध्याकाळी पाणी ठेवतो म्हटलं गरम. कसं ते आपलं ते नारायण ते बुडा, ते एकदा मागं भांडणं झालं एकदा. ते मेलावं ते. काय गोष्ट करू राहिली, वारला ते. अरे बापरे, कधी गोष्ट आहे. सकाळची गोष्ट आहे. सकाळी त्याला अटॅक आला म्हणे. आता सकाळी माहीत पडलं मला. गेलो मग पाहिले काय त्याची बायकोले लढत जा बाबा. आता त्याची पोरगी येते वाटते. आता मुंबईहून निघाली म्हणते ती पोरगी. आता त्याला टाइम लागते त्या पोरीले. ती पोरगी आल्यावर ती पण लढेल. म्हणजे लढापडी चालू आहे त्या गल्लीत नाही, दुसरं काहीच नाही. माय बाबा, पण ते बुडा चांगला होता माहिती आहे. मी भांडली होती त्या संग. मग ते शिल्लक नाही म्हणे मला जास्त भारी पण होता बुडा ते. फक्त जरासा कडक होता. अरे बाई माय बरं आहे बाबा. मला तर कसतरीच झालं बाबा, कसतरीच वाटत मला आता. काय लोकांना धक्काच बसला आता. असं गावात नाही मग आधीच तर कसं ते बुडा चांगला होता, पण ते आता काय करता काय इलाज नाही त्याला. आता सगळे लोक चांगलाच म्हणून राहिले. चांगला झालं. मला तर काही वाटत नाही बा चांगलं झालं म्हणून. काय कारण की ते बुडाचं वयस काय होतं, तरी मनुष्य म्हणे 60, 65, 70 जवळपास. बुडा जास्त वय नव्हतं ना. पण आता ते अटॅक आला म्हणता, इलाज नाही आता. म्हणजे त्याला दवाखान्यात पण जायचं काम नाही पडलं, घरीच गेला ते. बरं काही होते बाबा, मायबीन तर मला विश्वास नाही बसवायला. तेच तर म्हणून आली मी. सकाळी मी बाहेर झाडाला गेलते, कोणी दिसे नाही, काहीच नाही. असं एकदम वेगळंच वाटते. कोणी मेलं का नाही गावात, असं वेगळीच सामसूम होते. समजतच नाही की काय झालं काय नाही. बापा म्हणजे बुड्या मेला का बापा माय. हो आता करतं काय मग आता. जाऊ दे तिकडे. आता मी काय मग संध्याकाळी जातो मग. आता तिकडे जावं लागेल मग. आता काय करतं आता. म्हटलं तेच म्हणत होतो मी तुले, गरम पाणी करून ठेवतो म्हटलं. तेच आता दुसरं काय. बरं ठीक आहे. हो.